मंत्री संजय शिरसाट ने छत्रपति संभाजीनगर में आयोजित पत्रकार परिषद में कई महत्वपूर्ण बिंदुओं पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि यह उनका पहला जिला परिषद चुनाव है और जनता का बड़ा समर्थन शिवसेना के साथ है। महायुति की सरकार आएगी। आगे शिरसाट ने रोहित पवार की ट्वीट, मुंबई महामार्ग पर हुई असुविधा, विखे से जुड़े जमीन सर्वेक्षण, यूबीटी और एमआईएम महापौर मामले, जयंत पाटिल की शपथ विधि और अंजलि दमानिया के आरोपों, फॉरेस्ट गेस्ट हाउस में मांसाहार की अनुमति, संजय राउत के मुंबई महापौर बयान जैसे मामलों पर कड़ा रुख अपनाया। जिल्हा परिषदची निवडणूक याला मिनी मंत्रालय म्हणतात, म्हणून या ग्रामीण भागाचा असलेला हा टच सर्वच पक्षाला अपेक्षा आहे की आपले उमेदवार जास्त निवडून येतील, जिल्हा परिषद ताब्यात येतील। त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने जोरदार असा प्रचार केला। आम्ही पण उठावानंतर पहिल्यांदा ही जिल्हा परिषदला समोर जातोय। सगळ्या ठिकाणी सकारात्मक ज्याला प्रतिसाद म्हणतात तो मिळालेला आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सभा बघा किंवा त्या भागातील असलेल्या कार्यकर्त्यांच्या सभा, या विधानसभेचं निवडणूक असल्याच्या सारख्याच आम्हाला जाणवलेल्या आहेत। आणि याचा अर्थ असा होतो की जनतेचा कल हा शिवसेनेबरोबर आहे। म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही चांगल्या ठिकाणी जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा आमचा प्रयत्न राहील। परंतु निश्चितच आहे काही ठिकाणी महायुती असल्यामुळे महायुतीचे सरकार सुद्धा या जिल्हा परिषदेवर येईल। बघा, राजकारणामध्ये आता इतक्या उलथापालथी झाल्यात ना, कोणी अजितदादाचं नाव घेऊन राजकारण करायला पाहतंय, कोणी त्यांची सहानुभूती मिळवायला पाहतंय। पण रोहित पवारने जर एवढी सहानुभूती, तर त्यांनी हे सांगितलं पाहिजे होतं की अजितदादांच्या पक्षाच्या मताला जे त्यांचं चिन्ह असेल त्यांना मतदान करून त्यांना आदरांजली व्हा। परंतु त्यांचं नाव घेऊन स्वतःच्या पक्षाला मतदान मागणं मला वाटतं हे उचित पण नाही। परंतु ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोण कोणत्या क्षणी कोणतं राजकारण करत यावर आता कुणाचाच भरोसा राहिलेला नाही। म्हणून सुजाण मतदारांनी त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावं। मुंबई पुणे महामार्ग 32 तास सरकारवर खूप जास्त टीका सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे गाड्या पुढे सोडत गेले, डोस जमा करत गेले आणि त्यानंतर गाड्या फसवत गेल्या असा आरोप होतोय। सगळेच तुटून पडले। नाही, कालची जी घटना आहे पुणे मुंबईची, ती तर अत्यंत त्रासदायक आहे। प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी अडकलेला 36 तास, ज्याला पाणी प्यायला नाही, कोणती तिथं सुविधा असण्याचा काही प्रश्न येत नाही, असं घडेलच असं कुणाला वाटलं नव्हतं। परंतु एक टँकर हटवायला इतका वेळ लागणं हे मला वाटतं थोडंसं नामुष्कीचं धोरण आहे। म्हणून अशा घटना घडतील किंवा भविष्यात जर घडल्या तर काय उपाययोजना आहे यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे। 36 तास एका रस्त्यावर माणसं अडकणं हा खऱ्या अर्थानं पाहायला आणि ऐकायला सुद्धा ते वाईट वाटतं। परंतु झालेली ती घटना त्यानुसार आता कुठेतरी ट्रॅफिक सुरळीत होते, परंतु मला वाटतं त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला त्रास झाला हे निश्चितच आहे। राजकीय अपरिहार्यता काय असते प्रकार पुढे